श्री भक्ती विजय कथासार अध्याय 5. संत कबीरांची कथा. श्री गणेशाय नमः. भगवान विष्णूंच्या आज्ञेने अवतार घेणारे शुक पावसाच्या पाण्याबरोबर शिंपल्यातून भूलोकी आले आणि भागीरथी नदीत पडले. रामनामाचा जप करत व प्रवाहाबरोबर वाहत ते श्री क्षेत्र वाराणसी येथील मणिकर्णिकेच्या घाटावर आले. योगायोगानं त्याच वेळी तमाल नावाचे एक मोमीन सूत धुण्यासाठी नदीवर आले होते. त्यांना तो शिंपला दिसला. त्यांनी पाण्यात जाऊन तो धरला आणि उकलून पाहिला तर त्यामध्ये एक तान्हे बालक दिसले. त्याला पाहून ते आनंदले. त्यांनी धुतलेले सूत पाठीवर टाकले आणि त्या मुलाला घेऊन घर गाठले. त्या बालकाला आपल्या पत्नीजवळ दिले व म्हणाले, हे सुंदर बालक मला गंगेत सापडले आहे, याचा नीट सांभाळ करा. त्यावेळी त्या गोजीरवाण्या लोभस बालकाला पाहून त्यांच्या पत्नींना प्रेमाने पान्हा फुटला. त्यांनी त्याला स्तनपान करवले. मग त्या दोघांनी त्यांचे कबीर असे नामकरण केले. कबीर लहानपणापासूनच रामनाम घेत असत. त्यामुळे हे महान भगवत भक्त मोमीन यांना मोठ्या भाग्यानेच मिळाले आहेत असे लोक म्हणत असत. कबीर मोठे झाल्यावर माता पित्यांनी त्यांचा विवाह केला. त्यांना प्रपंच व्यवहार शिकवण्याचा प्रयत्न केला, पण काही केले त्यांचे मन संसारात रमेना. त्यांना आप परभाव ठाऊक नव्हता. समोर द्रव्य असले तरी ते घेत नसत व त्यांचे द्रव्य कोणी चोरून नेले तरीही काही बोलत नसत. त्यांना देहबुद्धीच नव्हती. सर्वच बाबतीत उदासीन असे ते अहोरात्र रामनामातच दंग असत. त्यांना पाहून लोक हसत असे, दूषणे देत असे, पण ते निर्विकारपणे आपल्याच तंद्रीत असत. ही त्यांची अवस्था पाहून त्यांच्या घरच्यांना याचे पुढे कसे होणार अशी काळजी लागून राहिली होती. एकदा त्यांच्या आईंनी त्यांना हातमागावर बसवले, सुते जोडून दिली आणि विणकाम कसे करायचे तेही दाखवले. पण त्यांची पाठ वळताच ते डोळे मिटून रामनामात तल्लीन झाले. थोड्या वेळाने त्यांची आई आले आणि कबीर, तुम्हाला काय झाले आहे असे ओरडून त्यांना सावध करू लागले. त्या आवाजाने ते देहभानावर आले. मग त्या रागवतील म्हणून त्यांनी हातभर शेला विणला आणि पुन्हा ध्यानमग्न झाले. ते पाहून निज भक्तांना त्यांच्या मातोश्रींनी मारू नये म्हणून प्रभू रामचंद्र स्वतः शेला विणत बसले. त्यानंतर देहभानावर येताच कबीरांनी विणकाम करावे आणि श्रीरामांनी अदृश्य होऊन त्यांचे कौतुक पाहावे व ते ध्यानमग्न होताच प्रभूंनी विणकाम करावे. अशा रीतीने त्या दोघांनी मिळून शेला पूर्ण केला. कबीरांनी शेलाची घडी करून तो आईकडे दिला. तो विकण्यासाठी त्यांनी त्यांना बाजारात पाठवले. तो घेऊन ते बाजारात बसले आणि रामनामात दंग झाले. त्या अवस्थेत आपण येथे कशासाठी आलो आहोत हेही त्यांना आठवेना. त्या शिल्याला भगवंतांचे हात लागलेले असल्यामुळे तो इतका सुबक आणि उंची वाटत होता की अनेक ग्राहकांनी त्यांची मनपूर्वक प्रशंसा केली. त्यावेळी त्या सर्वांनी त्याची जी किंमत ठरवली त्यापेक्षा तो शेला खचितच दुप्पट किमतीचा असावा असे त्यांना वाटू लागले. म्हणून सायंकाळ झाली तरी तो मूल्यवान शेला विकत घेण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. त्या दिवशी शेल्याला ग्राहक मिळाला नाही म्हणून कबीर निराश मनाने घराकडे निघाले. पण तो विकला गेला नाही म्हणून आई मारतील या भीतीने स्वतःच्या घरी न जाता गावातीलच एका ओसाड घरात जाऊन रामनाम घेत बसले. त्यावेळी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्रीरामांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्यांच्यापाशी जाऊन म्हणाले, मला अंगावर पांघरण्यासाठी काहीतरी वस्त्र द्या. तेव्हा ब्राह्मणाला नाही म्हटल्यास सत्वहानी होईल म्हणून कबीरांनी त्यांना अर्धा शेला फाडून दिला. थोड्या वेळाने आपल्या भक्ताची कसोटी पाहण्यासाठी ते पुन्हा फकीराच्या रूपाने त्यांच्याकडे गेले व म्हणाले, खुदा निर्गुण निराकार आहे, मग तुम्ही रामभजन कशाला करता? ते म्हणाले, निर्गुण निराकार व सगुण साकार दोन्ही एकच आहे. भगवंत अव्यक्त असले तरी भक्त कार्यासाठी व्यक्त होतात. मग फकीराने विषय बदलला आणि म्हणाला, मला अंगावर घालवण्यासाठी काहीतरी द्या. कबीरांनी शेल्याचा उरलेला अर्धा भाग त्यांना देऊन टाकला. आता शेल्याच्या विक्रीची चिंता नव्हती म्हणून ते आनंदाने भजन करू लागले. इकडे श्रीरामांनी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि कबीरांच्या आईकडे जाऊन म्हणाले, अहो तुमचे पुत्र बाजारात शेला विकायला बसले होते. त्या शेल्याला बरीच गिऱ्हाईके आली होती पण त्यांनी किंमत विचारूनही ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते रामभजनात मग्न होते. शेवटी त्यांनी शेल्याचे 2 भाग केले. त्यापैकी एक ब्राह्मणाला तर दुसरा एका फकीराला दिला आणि आता त्या ओसाड घरात भजन करत बसले आहे. हे सर्व मी स्वतः पाहिले असून हे त्यांची वागणे मला मुळीच आवडलेले नाही. म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी मी मुद्दाम येथे आलो आहे. ते ऐकून कबीरांच्या आईंना संताप अनावर झाला. आता ते घरी आले की त्यांना चांगली शिक्षा करते असे म्हणून त्या त्यांची वाट पाहू लागल्या. त्यावर ते विप्रवर्य म्हणाले,
त्यांच्या हातून चूक घडल्यामुळे ते लपून बसले आहेत. त्यामुळे लवकर घरी येणार नाहीत, म्हणून ते कुठे आहेत ते मी स्वतःच दाखवतो, चला. त्यानंतर ब्राह्मण रूपातील रामप्रभूंनी कबीरांच्या वृद्ध माताजींना त्या ओसाड घरात नेले आणि दुरूनच त्यांच्याकडे बोट दाखवले. ते देहभान विसरून रामभजनात तल्लीन झाले होते. ते पाहून त्यांना अधिकच राग आला. त्या तावातावाने त्यांच्यापाशी गेल्या व म्हणाल्या, कबीर, तुम्ही मला शेला आणून दाखवा, नाहीतर मी तुम्हाला शिक्षा करीन. पण त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही, म्हणून रागाच्या भरात त्या बरेच काही बोलल्या. तेव्हा ब्राह्मण रूपातील प्रभू म्हणाले, अशा बोलण्याने काय साधणार? त्यांना वटणीवर आणायचे असेल तर चांगले झोडपून काढा. तुम्ही आजपर्यंत यांचे जे लाड केले ते पुरे झाले. तेव्हा त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. त्यांचा हेतू जाणून श्रीरामांनी स्वतःच एक छडी दिली. त्या छडीने त्या कबीरांना मारू लागल्या. पण तिथे भलताच प्रकार घडला. त्या माराची वळ दुरून गंमत पाहणाऱ्या विप्ररूप प्रभूंच्या अंगावर उठू लागले. ते असह्य होऊन ते मारू नका, मारू नका, थांबा थांबा असे ओरडत कबीरांच्या आईकडे धावले आणि म्हणाले, माताजी, मी उगाचच कबीरांची कसोटी घेतली. हे पहा, तुम्ही त्यांना मारलेत, पण त्यांची वेदना मला भोगावी लागली. आता पुरे करा, हात आवरा. तेव्हा त्यांच्या पाठीवरील वळ पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्यावेळी भक्तवत्सल प्रभूंनी विप्रवेश टाकून कबीरांना व त्यांच्या आईंना कोदंडधारी श्रीराम स्वरूपात दिव्य दर्शन दिले. त्यामुळे कबीर धन्य झाले. त्यांनी प्रभू चरणांना दृढ मिठी मारली. त्यावेळी श्रीराम म्हणाले, तुम्ही माझ्या परीक्षेत उतरला आहात. आता मी तुम्हाला क्षणभरही दूर लोटणार नाही. तुम्हाला नित्य कृपा दृष्टीने पाहीन. मग ते कबीरांच्या आईंना म्हणाल्या, तुम्हाला यांच्यासारखे पुत्र लाभले हे तुमचे परम भाग्य आहे. ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले. त्यांनी कबीरांना हृदयाशी धरले. त्यानंतर आता तुम्ही दोघेही माझे नित्य चिंतन करा असे सांगून श्रीराम प्रभू अदृश्य झाले. कबीरांना घेऊन त्यांच्या आई आनंदाने घरी परतल्या. अध्याय 5 समाप्त.